शिंगणापूर यात्रेत जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलिसांनी केली उत्तम कामगिरी। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्याकडून स्टाफने घडवलं माणुसकीचं दर्शन। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर यात्रेची सुरुवात शंभू महादेवाला हळद लावून झाली आणि शिवपार्वती विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यात्रेला गालबोट लागलं। मात्र घटनेची माहिती कळता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी स्टाफसह घटनास्थळी तात्काळ धाव घेत परिस्थिती पूर्वपदावर आणत यात्रा अतिशय चांगल्या रीतीने पार पाडली। भर दुपारी उन्हामध्ये दोन गट एकमेकांसमोर भिडून फायरिंग आणि दगडफेकी सारखा प्रकार सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना समजताच आपल्या सहकाऱ्यांसह जमावामध्ये घुसून आक्रमक पवित्रा घेतला। त्यावेळी त्यांच्यावर जमावामधून दगडफेकीला सुरुवात झाली। यामध्ये काही पोलिसांना दगड देखील लागले। दगडफेक सुरू होता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी आक्रमक होत सौम्य लाठी हल्ला केला। हा गोंधळ सुरू असताना काही संशयित आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली। यात्रेतील एका पार्किंगमध्ये भर दुपारी आग लागली। ही आग आटोक्यात आणण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न करून वित्तव मनुष्यांनी टाळली। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी यात्रेच्या मुख्य दिवशी नियोजनात काही बदल करून गर्दी होणाऱ्या मुंगी घाटात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त लावला। यात्रेमध्ये आलेल्या अनेक वयोवृद्ध व्यक्तींना आधार देत माणुसकीचं एक वेगळं दर्शन घडवलं। याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांचं स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि भाविकांनी अभिनंदन केलं। वरिष्ठांनी देखील दराडे यांच्या सुनियोजनाबद्दल गौरवोद्गार काढले। अशाच आणखी नवनवीन अपडेटसाठी खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।